प्रागजी वाजा हे लालबाग परळ काळा चौकीमधलं एक अतिशय नावाजलेले डॉक्टर आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांनी अतिशय पुढाकार घेऊन त्यांनी आजपर्यंत कामं केले. त्यांनी एक काम करताना, सामाजिक काम करताना त्यांनी कुठला पक्ष बघितला नाही, कुठला जात बघितली नाही, धर्म बघितला नाही. त्यांनी सामान्य जनतेसाठी अहोरात्र सेवा केलेली आहे. मला माहिती आहे की त्यांचा जिजामातानगरमध्ये दवाखाना आहे, पण त्या दवाखान्यामध्ये सुद्धा एवढी प्रचंड गर्दी असते आणि ते कोणालाही एखाद्या गरजू व्यक्ती असेल तर त्याला कोण पैसे विचारत नाही, ते मोफत औषध देतात. आणि आज ते ब्लड डोनेशनचा कॅम्प दरवर्षी त्यांचा वाढदिवस असतो, पण तो वाढदिवस ते रक्तदान शिबिर आयोजित करून त्या साजरा करतात. काल मी त्यांना फोन केला, त्यांना म्हटलं तुम्हाला शुभेच्छा द्यायला घरी येतो आहे. ते म्हणाले नाही, तुम्ही ब्लड दिलं तर मला बरं वाटेल, ब्लड डोनेशनच्या कॅम्पमध्ये आलात तर बरं वाटेल. ही अशी काम करणारी व्यक्ती ज्या आहेत त्या समाजामध्ये खूप कमी आहेत आणि त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. आणि त्यांच्या ह्या कार्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मी एवढंच सांगेन की त्यांना अशा कार्यामध्ये यश देवो आणि सामान्य जनतेची सेवा करताना त्यांना उदंड आयुष्य मिळो, एवढ्या मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. तर वजनचं 111th हे शिबिर आहे आणि त्यांचा वाढदिवस पण आहे. आणि मला खुशी होते की आमचे प्रेसिडेंट चंद्रेश अंबानी कालच ते इन्स्टॉल झालेले आहेत आणि आज ते इथे आले आहेत रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रलसाठी. आणि आम्ही 1 जुलैला पण इथे पार्टिसिपेट केलेलं, आज पण आम्ही करतो आहे इथे पार्टिसिपेशन. आणि मी होती प्रेसिडेंट अराउंड 9 years बॅक, तेव्हा पंकज तन्नाजी होते. पंकज आणि करण्यासाठी काय आव्हान करणार? काय आव्हान करणार, आम्ही ह्याला पब्लिसिटी करू. आम्ही आमचे जे एम्प्लॉईज आहेत ना भाऊ, एम्प्लॉईज त्यांना पाठवू. म्हणून आमचं चर्चगेटला जेव्हा हे IMAचं झालेलं तेव्हा आम्ही आमच्या एम्प्लॉईजना पाठवलेलं, तर तेव्हा पण चांगलं कलेक्शन झालेलं, अराउंड 160चं कलेक्शन झालेलं. तर आम्ही एकदा लोअर परेलला केलेलं, तेव्हा फर्स्ट रेल्वे स्टेशन आम्ही घेतलेलं रेल्वे स्टेशन, आणि तेव्हा किती 108 बॉटल्स आम्ही कलेक्ट केलेले. व्हेरी ऑस्पिशियस फिगर वी हॅड स्टार्टेड. ते फर्स्ट रेल्वे स्टेशन होतं आहे. ते प्रोग्राम लई चांगला आहे, लई माणूस आलेला आहे. आतापर्यंत 70 युनिट्स कलेक्ट केलेल्या आहे आणि आमच्या टार्गेट आहे की 200 युनिट कलेक्ट करू संध्याकाळीपर्यंत. थँक्यू. बॉम्बे क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रलमध्ये आहे आम्ही आणि आमच्या सगळे लोक पण इकडे आलेलं आहे डोनेशन करायला. डोनर्सला काय मेसेज देणार जास्तीत जास्त करण्यासाठी? जास्त या आपल्याला ब्लडची जरूरत आहे. आपलं नायर KM हॉस्पिटल सगळीकडे, आणि ही ब्लड सगळा फ्री देते. आपण ते जे माणूस जे नाही घेऊ शकते, ते पे नाही करू शकते, त्याच्यासाठी आपल्याकडे ॲक्च्युली शॉर्टेजच आहे ब्लडचं आणि आमचं डिस्ट्रिक्ट पण स्ट्रॉंगली घेतलं. थँक्यू. आयोजन केलं आपण, काही उभे राहा. त्यांना काय आव्हान करायला या ठिकाणी? सर्वप्रथम नमस्कार. आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी मी रक्तदान शिबिर भरवतो. अशा वर्षातून बरेच रक्तदान शिबिर असतात, पण वाढदिवसाचं एक वेगळं महत्त्व असतं. आणि आज माझं 111वी वेळ रक्तदानाचं निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. आज मी 111 वेळा रक्तदान संपन्न केलं. माझं फक्त लोकांना एवढंच सांगायचं की एका रक्तदान आपण रक्तपुडे बनवू शकत नाही. कुठल्याही लॅबोरेटरी, कुठल्याही फॅक्टरीमध्ये नाही बनवतात. ते माणसालाच भेटते. म्हणजे मानवीय संवेदनशीलता जर जिवंत ठेवायची असेल तर मला वाटलं हे रक्तदानासारखं दुसरं कुठलंच श्रेष्ठ दान नाही. आणि आपल्या हिंदू संस्कृती, हिंदू परंपराप्रमाणे दानाचं खूप महत्त्व आहे. आणि त्याच्यातही रक्तदान म्हणजे कोणाला जीवन देणं. आणि एका रक्ताच्या बॉटलमधून कमीत कमी आपण 7 ते 8 लाभार्थीला आपण जीवनदान देऊ शकतो. तर आजच्या या सुंदर प्रसंगी मी लोकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी येऊन रक्तदान करावं. त्यांच्या माध्यमातून लोकांना एक नवजीवन द्यावं आणि या मोहीमला आपण पुढे न्यायचं. आणि ज्याला म्हणतो ना की निसर्ग पण जो देता है वो पाता है.
आणि निसर्ग पण जो लोकांसाठी चांगलं काम करतो त्याला कुठे ना कुठे निसर्ग पण कुठे ना कुठे रिवॉर्ड देत असते. तर मानवीय सवयींना जिवंत ठेवण्यासाठी लोकहितासाठी मला वाटतं की रक्तदानासारखा दुसरा काही पर्याय नाही. तर लोकांनी जास्तीत जास्त संकेत आणि गरजू पेशंटसाठी माझ्या मताने हा एक चांगला माध्यम आहे आणि लोकांनी रक्तदान करावं.